मध्ये आपले स्वागत आहे। आज आयरन लेडी बहन मायावती ज्या उत्तर प्रदेशच्या 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आपल्या सोबत आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। तर ही निवडणूक प्रक्रिया लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि या निवडणूक प्रक्रिया बहन मायावती काशीराम साहेबांनी ज्या प्रकारे राबवल्या ते फक्त देशासाठी एक मोठं उदाहरण नसून ते संपूर्ण जगासाठी एक खूप मोठं उदाहरण आहे। त्यामुळं लोकशाहीमध्ये बहन मायावतीजी या 4 वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि तो एक खूप मोठा इतिहास आहे। त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने सुदीपजी गायकवाड यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सुदीपजी, काय सांगाल? बहन मायावती या संपूर्ण देशाच्या नेत्या आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे, बहुजनांच्या नेत्या आहेत, एक सक्षम महिला आहेत, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? सर्व बहुजन महापुरुषांच्या विचारांना या ठिकाणी मी प्रथमतः अभिवादन करतो। आज 15 जानेवारी हा 15 जानेवारी आमच्यासाठी म्हणजे या देशातील तमाम दीन दुबळे गोरगरीब 85% समाज जो 6743 जातीमध्ये विभागलेला जो समाज आहे, त्या समाजाच्या अस्मिता, त्या समाजाची प्रेरणा आणि या देशाची नव्हे तर या जगाच्या सर्व 8 महिलांपैकी जी सर्वश्रेष्ठ अशी महिला म्हणून ज्यांना जगाने मान्यता दिली, म्हणजे जागतिक जे मान्यता असलेल्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन मायावतीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं तमाम फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी लक्ष बहन मायावतीजींना शुभेच्छा देतो। आमचं सुद्धा आयुष्य बहन मायावतीजींना मिळो, त्या दीर्घायुष्य राहो, त्यांची तब्येत, त्यांची सशक्तपणे ते आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करत राहो आणि एक चार्ज ऊर्जा आमच्यामध्ये जी बहन मायावतीजींना पाहिल्यामुळे निर्माण होते। आम्हाला जेव्हा कधी बहन मायावतीजींना सभेला किंवा मीटिंगला आम्हाला ज्यावेळेस जाण्याची संधी मिळती, तर तुम्हाला मित्रांनो सांगतो, बहन मायावतीजींना पाहिल्यानंतर आम्ही 6 महिने ऊर्जेत असतो, चार्ज असतो, त्यांच्यामध्ये ती एनर्जी आम्हाला ती बहन मायावतीला पाहिल्यामुळे मिळत असते। अशा आदरणीय बहन मायावतीजींचा आज वाढदिवस आहे आणि मित्रांनो, मी तुम्हाला आनंदाने सांगेल, आज 15 जानेवारी महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। महाराष्ट्रामधला फुले शाहू आंबेडकर चळवळीचा काम करणारा बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या वतीने उद्या जेव्हा रिझल्ट लागेल ते अतिशय चांगल्या प्रकारचं गिफ्ट बहन मायावतीजींना या निवडणुकीच्या अनुषंगाने देण्यात येईल अशा प्रकारची सगळ्या लोकांची अपेक्षा आहे। तर त्या अनुषंगाने मी आदरणीय बहन मायावतीजींचं खूप त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशा प्रकारची मंगल कामना, शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी बहनजींनी अनेक मोठमोठे काम केलेले आहे आणि ते काम लोकांपर्यंत त्या पद्धतीने पोहोचलेले नाही। काही मोजके काम असतील, त्याबद्दल कोणते काम असेल जे सांगू? मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, एक निर्णय बहन मायावतीजींचा तुम्हाला मी अतिशय, उत्तर प्रदेशमध्ये जे काही झोपडपट्टी धारक आहेत किंवा जे झोपडीमध्ये राहतात त्या लोकांना बहन मायावतीजींनी स्वतःच्या नावावर झोपडपट्टी करण्याचा, स्वतःचा सातबारा करण्याचा, स्वतःची प्रॉपर्टी करण्याचा बहन मायावतीजींनी अतिशय बहुमूल्य असा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला सांगतो, ज्या लोकांना जमिनी नव्हत्या अशा लोकांना 2-2 एकरचे जमिनीचे पट्टे, 7 लाख एकर जमीन बहन मायावतीजींनी, जे भूमिहीन लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, अशा लोकांना बहन मायावतीजींनी वाटलं। ज्या लोकांना घरं नव्हती अशा लोकांना मान्यवर कांशीरामजी आवास योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीजींनी आवास योजनेच्या माध्यमातून घरं दिली। तुम्हाला सांगतो, सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना शैक्षणिक मदत करण्याचं बहन मायावतीजींनी काम केलं। तुम्हाला माहितीसाठी सांगतो, राजश्री छत्रपती शाहू राजांच्या नावाने IAS IPS ट्रेनिंग सेंटर्स बहन मायावतीजींनी उत्तर प्रदेशमध्ये केलं। तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे आज तुम्ही संरक्षण खात्यामध्ये जे
डिफेन्सचे जे फायटर प्लेन आहेत ना, ते प्लेन ज्या गंगा एक्सप्रेस यमुना एक्सप्रेसवेवर उतरले जातात ना, अशा प्रकारचे गुळगुळीत एक्सप्रेसवे बहन मायावतीजींनी उत्तर प्रदेशमध्ये उभे केलेले आहेत. जगातली सगळ्यात मोठी जी रेस गेली जाते ना, फेरारी रेस, फॉर्म्युला 1, ती जर या भारतामध्ये जर कुठं होत असेल तर उत्तर प्रदेशमध्ये नोएडाला होते. आणि त्या नोएडाचं फेरारीचा जो ट्रॅक बनवलाय, त्या बुद्धा ट्रॅक कुणी बनवलेला आहे? बहन मायावतीने बनवला. बुद्धनगर, तथागत सिद्धार्थनगर, फुलेनगर, आंबेडकर नगर, भीमनगर, शाहूनगर, हे कुठं तुम्हाला दिसतात? उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीजींनी करून दिले. आज आम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेने बसलो तर कुठं जातो? फुलेनगरचं तिकीट काढतो. आम्ही जर बसमध्ये बसलो तर आंबेडकर नगरचं तिकीट काढतो. आम्ही जर बसमध्ये बसलो तर भीमनगरचं तिकीट काढतो. म्हणजे लोकांच्या मनामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, बहन मायावतीजींनी उत्तर प्रदेशमध्ये मनामध्ये निर्माण केले. अशा प्रकारचं 4 वेळा उत्तर प्रदेशमध्ये बहन मायावतीजींनी सरकार केलेले. आणि येणाऱ्या 2027 मध्ये सुद्धा बहन मायावतीजी, आदरणीय आमचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर, आता जे तरुणांचं उभरतं नेतृत्व आहे, सन्माननीय आकाश आनंद साहेब, हे सुद्धा मैदानामध्ये आता येताना दिसत आहेत. आणि बहन मायावती आणि आकाश आनंद साहेब आता देशामध्ये खऱ्या अर्थाने पुन्हा येणाऱ्या 2027च्या तुम्हाला उत्तर प्रदेशमध्ये फार मोठा बदल तुम्हाला दिसेल, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. बहनजींच्या बद्दल संपूर्ण देशामध्ये असा विश्वास आहे, चर्चा नाहीये, असा विश्वास आहे की न्याय व्यवस्थेसाठी त्या अतिशय सक्षम नेत्या होऊन गेलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये हे राजा भैया असतील किंवा ते जे गुंड मवले असतात ना, बहन मायावतीजींचं सरकार आल्यानंतर एक तर गुंड जेलमध्ये असतात, नाही तर उत्तर प्रदेशच्या बाहेर असतात. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बहन मायावती कुठल्याही प्रकारचा बायसपणा, कुठल्याही प्रकारची, म्हणजे बहुजन समाज पार्टीचा जरी एखादा पदाधिकारी चुकीचा असला तरी त्यालाही बहन मायावती बक्षीस जात नाहीत. बहन मायावती सगळ्यांना समान न्याय करतात. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस बहन मायावतीजींचं सरकार होतं तर मंदिर आणि मस्जिदचा कुठल्याही प्रकारचा वाद नसायचा, कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता बहन मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आलं. आजही उत्तर प्रदेश मधला कुठेही तुम्ही भारतामध्ये नागरिक जाऊ द्या, बहन मायावतीजींचं नाव घेतो की कायदा आणि सुव्यवस्थेचं जर काम करण्याची कोण जर काम केलं असेल तर आदरणीय बहन मायावतीजींचं नाव देशामध्ये छाती ठोकपणे घेतलं जातं. कुठल्याही देशातला पुढारी, कुठल्याही राजकीय पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा पुढारी घ्या, तो बहन मायावतीजींना रिस्पेक्टनी, आदर आणि बहन मायावतीजींकडं बहनजी म्हणून त्यांच्याकडं उल्लेख केला जातो. अशा प्रकारचं बहनजींचं नेतृत्व, बहनजींचं कार्य, जे खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर विचारधारेला निस्वार्थ भावनेनं, मिशनरी भावनेनं काम करणारं नेतृत्व आज बहन मायावती काम करताना दिसते. तर अशा प्रकारे आपण बघितलं की बहनजीचं जे कार्य आहे ते संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध असं कार्य आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक क्रांती चॅनलच्या वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि जी काही बहुजनांची सत्ता आहे त्यांच्या माध्यमातून पुन्हा येऊ, ते प्रधानमंत्री हो, अशा प्रकारचं मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना विनंती करतो, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमधले आपले विचार नक्की लिहा. कारण ग्रामपंचायतीपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आपले कमेंट हे वाचले जाऊ शकतात, त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. चॅनलचे सबस्क्रायबर व्हा म्हणजे धम्मबांधव व्हा, चळवळीचे धम्मबंधू व्हा. त्याचप्रमाणे आपल्या रक्ताचं जरी नातं नसलं तरी विचारांचं नातं आहे. या अनुषंगाने चॅनलचे सबस्क्रायबर व्हा अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा बहनजींना या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.